सांगली तासगाव मार्गावर कोल्हापूर भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरील चौघांना जोराची धडक दिली। यामध्ये एका महिलेसह 2 बालकांचा जागीच मृत्यू झाला, तर मयत महिलेचा पती हा गंभीर जखमी झाला। सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर कुमठे रोडवरील SR पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला। अपघातातील मयत भारगुडे कुटुंब हे मूळचा आटपाडी तालुक्यातील तळेगाव येथील आहेत, तर ते गेल्या काही वर्षांपासून सांगलीत राहत होते। आज सकाळी जखमी विशाल मारगुडे हे पत्नी दीपाली, मुलगा राजकुमार आणि सार्थक यांच्यासह दुचाकीवरून आटपाडी तळेवाडी येथे लग्न सोहळ्यासाठी चालले होते। कोल्हापूर कुमठे रोडवर पेट्रोल पंपासमोर अचानक समोरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने दुचाकीला उडवला। यामध्ये स्वतः विशाल हे हेल्मेट घातल्यामुळे जखमी झाल्यात, तर पत्नीसह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर जीप चालकाने तेथून पलायन केले। घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमीसह सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं। एवन अपडेट न्यूज सांगली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।